शकेल. कलशकराचा 3रा अध्याय. परंतु स्टार्टिंगचं वचन काय होतं? रोम 12. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही डायरेक्ट पुढे टप्पा घेतला. हा, प्रेज द लॉर्ड. रोमकराचा 12वा अध्याय. पहिले 2 वचन आपण घेतले. त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या देहाचा जिवंत पवित्र असा देवाला काय करा? यज्ञ करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु जुन्या करारामध्ये जे अर्पण होतं ते अर्पण कसं होतं? जिवंत नव्हतं, ते मृत अर्पण होत होतं. त्यानंतर काय केलं जायचं? तो मरत होता. ते अर्पण काय व्हायचं? डेड. त्या अर्पणाचा मृत्यू होत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा नाही की तुम्ही मरावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून दुसऱ्या वचनामध्ये क्लॅरिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे की बाबा तू मरू नको, पण तू जुना मनुष्य जो आहे त्याला तू मारून टाक. त्याचे जे विचार आहेत ते विचार तू बदल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय मेसेज होता गेल्या संडेला की बाबा तू जे विचार करतोय त्या विचारांना बदलण्यासाठी काय गरजेचं आहे? मनाचं नवीनीकरण, रिन्युएशन ऑफ युअर माइंड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन मनुष्य उत्पादन होणं गरजेचं आहे. जर तुम्ही जुना मनुष्य असाल आणि तुम्ही नवीन मनुष्य, हे थोडंसं मागे घेतलं तर बरं होईल, बाहेर जात नाही कधी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुना मनुष्य जो आहे, पहा, जुना मनुष्य जो आहे त्या जुना मनुष्याचं अर्पण व्हावं लागेल. आमेन. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती मरण स्वीकारलं. आमेन. ही इज डेड. तो मेला आणि म्हणून त्याच्याबरोबर आपण मरण पावलो. पवित्र शास्त्र आपण गेल्या वेळेस पाहिलं. त्याने आपल्यासाठी आपल्या अपराधांसाठी तो मृत झाला, तो मरण पावला. आमेन. आणि बायबल सांगतं की तो मेला आणि म्हणून आपण त्याच्याबरोबर मृत झालो. प्रेज द लॉर्ड. इफिसकराचा 2रा अध्याय आपण काढून वाचला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आपण वाचलं. आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लक्षात घ्या, अर्पण म्हणजे काय? अर्पण म्हणजे ते संपलं. ते आता तुमचा त्याच्यावर अधिकार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आता त्याला म्हणू शकत नाही ते माझं आहे. जे अर्पण केलं त्याला तुम्ही परत अधिकार म्हणू शकता का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी पवित्र आत्मा तुम्हावर उतरला, तुम्ही आत्म्याने भरला. देवाने तुम्हाला सांगितलं तुझ्या गळ्यातली चैन टाक. प्रेज द लॉर्ड. तुझ्या गळ्यातली सोन्याची चैन ऑफरिंग मध्ये टाक. आणि तुम्ही ती टाकली, पण घरी गेल्यानंतर तुमच्या मनात विचार बदलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु तुम्ही घरात गेले आणि विचार करायला लागले, अरे बापरे, सोनं 1.5 लाख रुपये तोळा आहे, मी आता 1.5 लाख टाकून आलोय. प्रेज द लॉर्ड. पण ते तुम्ही दिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही ते दिलेलं आहे, ते तुमच्यासाठी संपलेलं आहे, ते तुमच्यासाठी, त्याचाच अर्थ अर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं? देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. येशू वधस्तंभावर मरत असताना ज्यावेळेस शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू म्हणाला, हे पित्या तू माझा त्याग का केला? ते अर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वराची इच्छा झाली नाही की मी ते अर्पण परत घ्यावं. नाही, माझा पुत्र एवढ्या छळातून जाणार नाही. हालेलुया. त्याला ती किंमत मोजायला लागलेली आहे, त्याने ती किंमत मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं पहिलं जीवन चांगलं होतं ब्रदर. मी एकदम आनंदी होतो. मला पाहिजे ते मी करायचो. मी जेवढं प्यायचं तेवढं दारू पिऊ शकत होतो. मी फिरायला जाऊ शकत होतो. मी रविवारी चर्च बुडवू शकत होतो. का? माझं जीवन आहे ते. प्रेज द लॉर्ड. पण आज सॅक्रिफिशियल लाईफ जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता किंमत मोजावी लागणार आहे. ते जीवन जगून चालणार नाही. नाही तर मग तुझं अर्पणच व्यर्थ आहे. याचा अर्थ तू टाकलं आणि तू परत घेतलं. ते अर्पण तू केलंच नव्हतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा लाईफ तुम्ही येशूला दिली आणि ती लाईफ तुम्ही पुन्हा तुमची जीवन तुम्ही प्रमाणे जगायला लागला. याचा अर्थ तुम्ही तुमचं टाकलेलं अर्पण तुम्ही परत घेताय. तुम्ही दिलंच नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना मेसेज समजतोय? आमेन. मनाचं नवीनीकरण, रिन्युएशन ऑफ युअर माइंड. तुमचं मन बदलणं गरजेचं आहे. आमेन. अनेक लोक म्हणतात, पास्टर मी प्रार्थना करतोय पण माझे दिवस बदलत नाही, मी अजून श्रीमंत होत नाही, मला अजून पैसे मिळत नाही. तुम्ही सांगता ख्रिस्ताचं जीवन हे आशीर्वादाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, पहा, पवित्र शास्त्रामध्ये इफिस 3:20 मध्ये काय लिहिलेलं आहे? पहा, तो देव तुम्हामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीच्या द्वारे
तुम्हासाठी तुमच्या मागणी आणि कल्पनेपलीकडे देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं त्या ठिकाणी? आपण ज्याची काही मागणी, आपण जे मागतो, ज्याची कल्पना करतो, त्याच्यापेक्षा देव कार्य करण्यास फार प्रबळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय बायबल मध्ये की देव आपण जे मागतो त्याच्यापेक्षा जास्त करण्यास प्रबळ आहे. तो करण्यास प्रबळ आहे, तो बोलण्यात नाही. आमेन. हालेलुया. देवाचं राज्य सामर्थ्याचं आहे. पहा, देव म्हणतो मी फक्त बोलणार नाही, मी देव करणारा देव आहे. हालेलुया. हालेलुया. काय काय वचन काय सांगतं? आस्किंग म्हणजे मागणी आणि कल्पने पलीकडे देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं लोकांना समजतंय मी सांगितलं. फीस 3 पहा, जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडं आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करणारा देव समर्थ आहे. हालेलुया. म्हणा माझा देव कार्य करणार आहे. म्हणा माझा देव कार्य करणार आहे. माय गॉड इज वर्किंग गॉड. माझा देव कार्य करणार आहे. नुसतं देव बोलत नाही, देव कार्य करणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा संडे जो आहे तो मंथ जूनचा पहिला संडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% मी प्रॉस्पेरिटी वरती बोलणार आहे, समृद्धीवरती मी बोलणार आहे. परंतु तुमच्यामध्ये जोपर्यंत जुनं मन आहे, जुने विचार आहेत, तुम्ही कधीही समृद्धीचा अनुभव घेऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, मागणं जे आहे, पहा इथं काय लिहिलेलं आहे? मागण्या आणि कल्पना, दोन शब्द आहेत. म्हणा मागणी आणि कल्पना. पहा, मागणी कुठून होती? तुमच्या मुखाने. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मागणी करताना काय करता? तुमचं तोंड उघडता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तोंड उघडून मागणी करता, पण कल्पना कुठे करता? कल्पना कुठे करता? वेर यू थिंक. तुम्ही कुठे विचार करता? तुम्ही कुठं विचार, कल्पना कुठं करता? मनात करता. प्रेज द लॉर्ड. कल्पना कुठं केली जाते? मनात केली जाते. आता मन जे ते दोन गोष्टींवरती आधारित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता दोन गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मन जे आहे ते तुमच्या आठवणी त्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. सबकॉन्शियस माइंड. आमेन. ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्वीच्या सगळ्या घडलेल्या गोष्टी जमा झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्या मनात जे साठलेलं आहे ते तुमच्या मनामध्ये असलेले विचार जे आहेत ते कल्पनेद्वारे बाहेर पडतात. आमेन. ज्यावेळेस दावीद गल्ल्याताला पाहत होता, दावीदाने गल्ल्याताकडे पाहिल्यानंतर दावीद काय म्हणाला? कोण सांगू शकेल मला? दावीद काय म्हणाला? दावीद म्हणाला, कुणी सांगू शकेल दावीद काय म्हणाला? इज एनिथिंग? कुणाला आठवतंय की दावीद काय म्हणाला? दावीदाच्या मनामध्ये मेमरीज होत्या. हालेलुया. कुणी बायबल वाचत नाही का? दावीदाने गल्ल्याताला पाहिल्यावर काय म्हटला दावीद? हा, घाबरू नका, तुम्ही नापास होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. अजून काहीतरी बोलला. हालेलुया. त्याच्या मेमरीतलं तो बोलला. काय म्हणाला? त्याच्या अजून क्ल्यू देतो तुम्हाला की बाबा सांगा. येस, एक्झॅक्ट. तो म्हणाला, जसं मी सिंहाला आणि अस्वलाला फाडलं तसंच मी याला पण फाडणार आहे. का म्हणाला तो? त्याच्या आतमध्ये मेमरी स्टोर होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या कल्पनेमध्ये काय आलं की जसं सिंहाला फाडलं ना, सिंह पण बलवान आहे ना. सिंह म्हणजे काय साधं हे का कागद आहे का? बायबल सांगतं तो म्हणाला की मी सिंहाला फाडलं. त्याच्याकडे स्ट्रॉंग मेमरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रॉस्पेरिटी, आशीर्वाद जे आहेत ते तुमच्या मनातल्या विचारांवर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक मोबाईलमध्ये असलेली मेमरी डिलीट करतात? त्यांचा मोबाईल चांगला चालत नसला की ते काय करतात? काही लोक साठवून ठेवतात मेमरीज. हा माझा जुना फोटो आहे, 20 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आमेन.
हालेलुया. आणि त्या मेमरीमुळं तुमचा फोन काय होतो? तुमचा फोन काय होतो? हँग होतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग मेसेज येतात, तुमची मेमरी फुल झालेली आहे, तुम्ही नवीन काही घेऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला कळतं की अरे बाबा, माझी मेमरी आता मला डिलीट करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्ही डिलीट करता, तुमचा फोनवरचा असलेला लोड तुम्ही कमी करता, पण तरी देखील तुम्ही काय करता? रिसायकल बिन मध्ये ठेवता. हालेलुया. मेमरी मधून सगळं डिलीट होत नाही का? त्या हार्ड डिस्क मध्ये अजून एक बकेट आहे, त्या बकेट मध्ये तुम्ही टाकून ठेवता, कधी लागलं तर रिस्टोर करू. असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. हालेलुया. आणि त्या स्टोअर केलेल्या गोष्टी त्या बरोबर ज्यावेळेस त्यांना कल्पना करायची त्यावेळेस त्या बाहेर येतात, कारण त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचे विचार जे आहेत ते तुमच्याकडे असलेल्या मेमरीवरती डिपेंड करतात. तुमच्या आतमध्ये असलेल्या, मनामध्ये असलेले जे विचार आहेत त्याच्यावर डिपेंड करत आहे की तुम्ही तुमच्या जीवनात काय कल्पना करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, बायबल सांगतं कल्पने पलीकडे देणारा देव आहे. हालेलुया. तुम्ही मागताय काय, तुम्ही कल्पना काय करताय, त्याच्या पलीकडे कार्य करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे डिपेंड कुठं आहे? तुम्ही कल्पना करण्यावरती डिपेंड आहे. हालेलुया. पण तुम्ही कल्पना कशाच्या बेसवर करताय? तुम्ही कल्पना करताना तुमच्याकडे असलेली स्टोरेज मेमरी आहे, स्टोरेज मेमरी तुम्ही त्याचा यूज करताय. हालेलुया. तुम्ही त्याचा यूज करताय. दाविदाने ज्यावेळेस त्या गल्ल्याताला पाहिलं, तो म्हणाला त्या सियाला जसं फाडलं, जसं अस्वलाला फाडलं, तसंच मी या गल्ल्याताला फाडणार आहे. आमेन. हालेलुया. त्याच्या मेमरीमध्ये ते होतं, त्याच्या आठवणीत ते होतं आणि त्याचा उपयोग त्याने केला, कारण त्याला चांगल्या आठवणी त्याला आल्या. आमेन. तो लोक काय करतात की जे दुःखी गोष्टी, ज्या त्यांना दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील ते लोक मेमरीमध्ये साठवून ठेवतात. आमेन. त्यांचं जे जीवन आहे ते सगळं मेमरीमध्ये, ते साठवलेलं जीवन ते जगतात. आमेन. त्यांनी मला दुखवलं, त्याने मला त्रास दिला, ती मला अशी बोलली, तिने माझं हे तिने घेतलं, त्याने माझा अधिकार घेतला, त्याने मला अपमानास्पद बोलला. प्रेज द लॉर्ड. आणि मग अशा ज्या मेमरीच्या गोष्टी आहेत, तुम्ही ज्यावेळेस कल्पना करता, आमेन, तुम्ही ज्यावेळेस प्रेयर करता, तुम्ही ज्यावेळेस मागता, त्या गोष्टी तुमच्या मेमरी मधल्या बाहेर यायला सुरुवात होतात, कारण त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं बसलेल्या किती लोकांनी आपल्या गाडीची चावी गाडीलाच ठेवली? कुणी चेक करत नाही का? त्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते गाडीवरून उतरले, सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स आहे, गाडीची चावी काढून खिशातच जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ते रुटीन आहे. तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर गॅस विझवण्यासाठी तुम्ही लिहून ठेवत नाही समोर मोठं, स्वयंपाक झाल्यावर गॅस बंद कर. हालेलुया. असं जर लिहिलं तर पाहुणे आलेले म्हणतील मग ती बंद दिसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फिट झालेलं. आमेन. हालेलुया. किती लोकांना समजतंय मी जे बोलतोय ते? आमेन. हालेलुया. पहा, जर तुमच्या जुन्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला कधीही समृद्ध करू शकणार नाही. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतात, जर तुम्ही त्या जुन्या विचारांनी तुमचं मन भरलेलं, तुमची मेमरी, तुमच्याकडे स्टोरेज फुल झालेलं आहे. आमेन. तुमचं माइंड तेच आहे, मला 20 वर्षापूर्वी असा त्रास झालेला आहे. आमेन. हालेलुया. नाही 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 नाही, तो तसाच आहे, ती व्यक्ती तशीच आहे. का? तुझ्याकडे त्या आठवणी आहे. आमेन. मी प्रार्थना केली पण मला काही मिळालं नाही. आमेन. स्टोरेज मेमरी फिट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा व्यक्ती समोर आला की त्याच्याबरोबर तुमचे असलेले सगळे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या मेमराईज होतात, त्या समोर येतात. आमेन. आणि म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींच्या कल्पना करू शकत नाही.
आमेन. आणि म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये पौल म्हणतो की तुम्ही तुमच्या मनाचं नवीनीकरण करा. हालेलुया, हालेलुया. इफ युअर मेमरी, जर तुमची मेमरी, तुमचं मन जर जुन्या आणि उपयोगात नसलेल्या गोष्टींनी भरलेलं आहे, तुम्ही अशा गोष्टींनी फुल आहात की ज्या गोष्टीचा भविष्यासाठी काहीच उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टींचा तुमच्या भवितव्यासाठी काहीच उपयोग नाही, तर त्या गोष्टी तुम्ही डिलीट केल्या पाहिजे. हालेलुया, हालेलुया. किती लोकांच्या मनामध्ये अशा जुन्या गोष्टी आहेत, मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना पहा, तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगा, ते लगेच सांगतात काय घडलं होतं. आमेन. विशेष स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा एक नाजूक भाग आहे. आमेन. मला त्याने असा बोलला होता, मला ती अशी बोलली होती. आमेन. जिने बोललेली ती विसरून गेली, जो बोलला तो विसरून गेला, पण जिने ते ऐकलंय तिने ते मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवलंय. आमेन. आणि डिलीट करती, रिसायकल बिन मध्ये ठेवती, प्रॉब्लेम झाला की परत काढती. हालेलुया, हालेलुया. विसरल्यासारखं वाटतं, पण पुन्हा काहीतरी होऊ दे थोडंसं. मग तुम्ही नाही का 5 वर्षापूर्वी असे बोलले होते? हा, बोललो होतो, मला नाही आठवत. आमेन. कारण तुमच्या मेमरीमध्ये, माझ्या मेमरीत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा तुमच्या भवितव्याशी डायरेक्ट संबंध आहे, तुमच्या प्रॉस्पॅरिटीशी डायरेक्ट त्याचा संबंध आहे. हालेलुया. त्या समृद्धीच्या आशीर्वादात अडखळण काय? तुमचं कल्पना करणं तुमच्या मनावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर कल्पना करताय मी 5 स्टार हॉटेल सारख्या लाईफ जगणार आहे, मी 5 स्टारचं लाईफ जगणार आहे, मी कारमध्ये चर्चला येणार आहे, मी माझ्या जीवनात सगळ्या सुखसोयी असणार आहेत, मी एकदम प्रॉस्पॅरिटीचं जीवन जगणार आहे. तुमचं जर इमॅजिन तसं व्हायला पाहिजे, तर पहिली गोष्ट तुमच्या मनातल्या सगळ्या जुन्या गोष्टी निघून गेल्या पाहिजे. हालेलुया. आयझेया 43:19, यशाया 43:19 मध्ये पवित्र शास्त्र सांगतं, पहा, जुन्या गोष्टीच्या आठवणी करू नका. आमेन. हालेलुया. आयझेया चॅप्टर नंबर 43:19, पहा, एक नवीन गोष्ट मी करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. देव म्हणतो मी नवीन गोष्ट करणार आहे. हालेलुया. जुन्या गोष्टींच्या आठवणी करू नका. आमेन. पण जुन्या गोष्टी मनात आहेत ब्रदर. हालेलुया. देवाला तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी करायचं आहे. आमेन. काय लिहिलेलं आहे? तुम्ही ती पाहणार नाही का? का? पण माझं स्टोरेज आहे ना, माझं मन पुढचं पाहू शकत नाही. फ्युचरसाठी मी कल्पना करू शकत. पहा, कल्पना जी आहे, कल्पना हा शब्द Ephesians 3 मध्ये काय लिहिलंय? मागणी आणि कल्पना. आमेन. कल्पना काय? कल्पना करणं हे तुमच्या मनातल्या विचारांवर डिपेंड आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मनात असलेल्या विचारांवरती कल्पना करणं डिपेंड आहे. तुमच्या मनात जर निगेटिव्ह विचार आहेत, तर तुम्ही कल्पना ज्या करताल त्या कल्पना देखील तुम्हाला आशीर्वादाच्या ठरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या तुमच्या भवितव्यासाठी घातक ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला तुमच्या जीवनात नवीन गोष्ट करायची. आमेन. किती लोकांना देवाकडून नवीन गोष्टी पाहिजेत? हालेलुया. म्हणा, मी नवीन कराराचा सेवक आहे. मी येशू ख्रिस्ताच्या द्वारे नव्याने जन्मलेलो आहे. माझ्यासाठी अब्रामाचे सगळे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये मला मिळालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आता मी अब्रामाचं वारिस आहे, मी त्याचं वारिस आहे, मी अब्रामाच्या आशीर्वादास पात्र आहे. का? कारण येशूने किंमत मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून गेल्या वेळेस मी इफिसकराचा 2रा अध्याय आणि 3रा अध्याय या दोन्ही अध्यायांमधून मी वचन सांगितलंय. कलस्सईचा 3रा अध्याय आणि त्याचा पहिला पूर्ण 3-4 वचनातून मी बोललो. का? यासाठी की तुम्ही जे जुने विचार घेऊन जगताय ते तुमच्या भवितव्यासाठी घातक ठरतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जर तुमच्या कल्पना भवितव्याविषयी आहेत, तुमचं फ्युचर जर तुम्हाला स्टँड करायचं आहे, हालेलुया. तुमचं किती लोकांना भवितव्यात आशीर्वाद हवे? आमेन. एक चांगला फ्लॅट, एक सुंदर अशी गाडी, एक लाईफ असं जे आशीर्वादाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे?
तुमच्या मनामध्ये चांगले विचार लागणार आहे. आमेन. आणि म्हणून प्रभू म्हणतो नवीनीकरण करा. तुमच्या मनाचं काय करा? नवीनीकरण करा. आता सगळ्यात महत्वाचं, मनात येणारे विचार कुठून येतात? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिलीव्हर्स, विश्वासणारे उत्तर देतील. आमेन. तुमच्या मनात येणारे विचार कसे येतात तुम्हाला? कोण सांगू शकेल? ऐकण्याद्वारे. प्रेज द लॉर्ड, पाहण्याद्वारे. आमेन, हालेलुया. मनात येणारे विचार कसे आहेत? ऐकण्याद्वारे, पाहण्याद्वारे. तुम्ही जे ऐकताय, सर्कमटन्स आहे, वातावरण आहे, त्या वातावरणाने तुम्हाला बातम्या येतात. आमेन. तुम्ही ज्या बातम्या ऐकताय त्या बातम्या ज्या आहेत त्या तुमच्या मनामध्ये घर करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता तुम्ही निगेटिव्ह बातम्या ऐकल्या, तुम्ही जर निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या तर तुमचे विचार कसे असणार आहेत? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी अनेक लोकांना भेटतो, ऑफिसमध्ये भेटतो, चर्चमध्ये भेटतो. आमेन. आणि मी त्यांचे विचार ऐकतो, कारण मी त्यांच्याबरोबर मला संपर्क साधावा लागतो. मी त्यांच्याशी बोलतो. का? कारण मला त्यांच्याबरोबर बोलणं कंपल्सरी आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांबरोबर मला संपर्क साधावा लागतो. लोक माझ्याकडे येतात, पण मी पाहतो लोक जे आहेत मेमरी बेस बोलतात, त्यांच्याकडे असलेल्या आठवणीवरती बोलतात आणि ते लोक चुकीच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि चुकीच्या बातम्या ज्यावेळेस तुम्हाला पोहोचवल्या जातात, तुमचं इमॅजिन चुकीचं होऊन जातं. हालेलुया. तुमचं इमॅजिन, तुमच्या कल्पना तुमच्याकडे आलेल्या बातमीनुसार बदलतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना समजतंय मी जे सांगतोय ते? पहा, महत्वाचा विषय मी बोलतोय, आशीर्वादाचा. आमेन. काही लोकांना डुलकी लागेल, काही लोकांना झोप येईल. का? सैतानाला माहितीये हा जे रहस्य उघडतोय, जर हे रहस्य यांना समजलं तर हे आजपासून देवाच्या वचनातून ऐकतील, देवाची स्वार्थ ऐकतील, वचन ऐकून त्यांचे इमॅजिन बदलतील आणि ते आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. पिढ्याने पिढ्या ते शापित आहेत. पिढ्याने पिढ्या मी त्यांना बांधून ठेवलंय गरिबीमध्ये. का? कारण मी त्यांच्या मनामध्ये जे गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी बदलू देत नाही. हालेलुया. त्या गोष्टी मला बदलायच्या नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो तुम्हाला आजचं वचन ऐकू देणार. काही लोकांना वाटेल बोल, आज बोर होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. क्या मेरे मन में क्या है, पास्टर को क्या पता. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रार्थना करत असता. हालेलुया. तुमच्या मेमरीतून गोष्टी बाहेर येतात. आमेन. तुमचं सबकॉन्शियस कशाने भरलेलं पाहिजे? वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. तुम्ही जर देवाच्या वचनाने भरलेले असाल तर तुम्ही प्रार्थनेमध्ये देवाचं वचन घोषित कराल आणि तुम्ही म्हणाल, त्याला बसलेल्या माराच्या बळाने मी निरोगी झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रिपोर्ट काय म्हणतोय? बातमी काय सांगती? काढून वाचा. गणना 13 अध्याय आणि 31 वचनामध्ये पहा काय लिहिलेलं आहे. नंबर्स 13 वर्स 31. हालेलुया. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ते आपल्याहून बलाढ्य. आमेन. 12 वंशातून मोशेला देवाने सांगितलं 12 सरदार निवड आणि ते तू त्या परक्या राष्ट्रामध्ये पाठव आणि त्यांना सांग की तिथून तुम्ही रिपोर्ट आणा, अहवाल आणा. कारण जर तुम्हाला तिथं चढाई करून जायची आहे तर तुम्हाला तिथलं सर्व माहिती हवी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांनी सरदार निवडले. त्याच्या आधी 4-5 वचनं वाचा. गणना 13. तेव्हा मोशेच्या समोर आलेल्या लोकांस शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता चढाई करून जाऊ, तो घेऊ, तो जिंकण्यास आपल्याला ताकद आहे. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपल्याला ताकद नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.
त्याप्रमाणेच हे 12 लोक ज्यावेळेस त्या प्रदेशात गेले, प्रदेशाची हेरगिरी करण्यासाठी गेले, त्या हेरांनी काय हेरलं? त्या ठिकाणी खूप सुंदर द्राक्षाचे मळे आहेत, द्राक्षाचे घड आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा इथं लिहिलेलं आहे ते इस्रायल लोक त्या ठिकाणून द्राक्षाचे घोस तोडून घेऊन आले. यावरून त्या स्थळाचे नाव अश्कोल घोस नाला असे पडले. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे व अहरोन इस्रायलाची सर्व मंडळी याच पाशी येऊन दाखल झाले आणि त्यांनी त्या मंडळी सर्व वृत्तांत म्हणजे काय? बातम्या. प्रेज द लॉर्ड, बातम्या दिल्या. आता पहिली बातमी काय दिली पहा, त्यांनी मोशेला सांगितले, वृत्तांत सांगितला व त्या देशाची फळे त्यास दाखवली, पुरावा दिला की तिथं कसं आहे पहा. त्यांनी मोशेला सांगितलं, ज्या देशी तू आम्हाला पाठविले. 26 काढ 26. त्यांनी मोशेला सांगितले, पहा इथं वाचा सगळेजण. हे ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे अहरोन इस्रायलाची सर्व मंडळी यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना सर्व मंडळीला सर्व हकीकत आणि त्या देशाची फळे दाखवली. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट वर्स 27. ते मोशेला म्हणाले, सगळे वाचूया. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठवले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखर दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. पहा किती चांगली बातमी आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तू देश पाठवला हेरायला, आम्ही त्या देशात गेलो, तिथली फळे आम्ही आणली, तिथं दुधामधाचा देश आहे. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट वर्स 28. त्या देशाचे रहिवासी मात्र, तिथले रहिवासी कसे आहेत? मात्र पा त्या देशावर तुम्हाला चढाई करून जायची. त्या देशात सगळं दुधामधाचा तो देश आहे, तिथं फळ आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला हाय फाय द्या. ज्यांना झोप आली त्यांची झोप जाईल, ज्यांना झोप आली त्यांनी उठून द्या, आणि ज्याला माहिती हा झोपलाय त्याला उठून द्या. हालेलुया. नसल घेत तर द्या. हालेलुया. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनालेखाचे वंशजही आम्ही पाहिले. अनालेखी म्हणजे राक्षसी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. ते सगळे गल्ल्याथासारखे आहेत. जसं गल्ल्यात राक्षसी होता तसे ते लोक आहेत. पुढचं 29 वचन. नेगेब प्रांतात अमालेकी लोक राहतात. अमालेकी कोण? अमालेकी लोक कोण? अमालेकी कोण? अमालेकीच म्हणजे जे याच्या लोटाच्या वंशातून आलेले राक्षसी लोक आहेत, शापित लोक आहेत. पहा ते लोक डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबोसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देनच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे. हा हित्ती, यबुसी आणि अमोरी हा देश जो दुधामधाचा देश आहे. जे वचन देवाने इस्रायली लोकांना दिलं, त्या इस्रायली लोकांनी त्या वचनामध्ये काय सांगितलं की मी तुम्हाला दुधामधाचा देश देणार आहे. आमेन, हालेलुया. इस्रायल लोक त्या प्रांतात जाणारे ही मोशेने दिलेल्या बातमीनुसार इस्रायली लोक मिसर देश सोडून त्या देशाकडे निघाले होते. त्या देशामध्ये काय? दुधामधाचा प्रवाह आहे. आधी ते गुलामीत होते. आमेन. आधी त्यांनी सगळं छळ सहन केलेला. फारो त्यांच्याकडनं गवतातून विटा बनवून घेत होता, त्यांना मारत होता. रात्रंदिवस ते लोक कष्ट करत होते. आणि मग त्या मेमरीज घेऊन, त्या सगळ्या आठवणी घेऊन ते इस्रायलकडे जायला देवाच्या आज्ञेप्रमाणे निघाले मोशे बरोबर. आणि मग ज्यावेळेस ते दुधामधाच्या देशाजवळ पोहोचले त्यावेळेस देवाने मोशेला सांगितलं, आता त्या देशाचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे. आमेन. आता तुम्ही तो देश ताब्यात घ्या, पण त्यापूर्वी काय करा? पहिले जा आणि त्या देशामध्ये हेरगिरी करा. तुम्हाला तिथले लोक कसे आहेत ते माहिती पाहिजे. आणि मग हा अध्याय घरी जाऊन वाचा, आपल्याकडे वेळ नाही तेवढा. आणि मग सगळे सरदार, जे एक एक वंशातला सरदार, त्यात यहोशुवा, त्यात कालेब वंशाचा, सगळे लोक सरदार लोक, ते लोक त्या देशाकडे गेले आणि त्यांनी ही बातमी आणली की ते देश खूप सुंदर आहे, तिथं दुधामधाचा देश आहे. तिथं काय? तिथं दुधामधाचा प्रवाह वाहतो. तिथं द्राक्षाचे घोस लागलेले आहेत, मोठे मोठे द्राक्ष आहेत. प्रेज द लॉर्ड.
आणि सुंदर असा तो देश असून पण त्या देशाला चढाई करून आपण जाऊ शकत नाही का? कारण त्या देशाचे लोक बलवान आहेत. हालेलुया, हालेलुया. आता 31 वचन काढा. पण ते जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्यावरून बलाढ्य आहेत. 32. हा पा त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांनी त्यांना अनिष्ट बातमी दिली. कुठली बातमी दिली? अनिष्ट म्हणजे वाईट बातमी दिली. काय वाईट बातमी दिली? सेकंड पार्ट. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. हालेलुया. हा वाचा पुढं. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज. नेफिलीन लक्षात ठेवा. नेफिलीन कोण आहेत? उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये देवपुत्रांच्या द्वारे मानव कन्यांमध्ये जे त्यांनी रिलेशन मेंटेन केले तिथून जे जन्माला आले ते नेफिलीम होते, म्हणजे राक्षसी होते. ते लोक तिथं राहतात. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे भासलो. म्हणजे फुलपाखराचे टोळे असते ना तसे आम्ही त्यांच्या समोर दिसतोय. प्रेज द लॉर्ड. वाचा. आम्ही स्वतः त्यांच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच आम्ही भासलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मोठा माणूस आहे 7-8 फुटाचा, एवढी मोठी तब्येत आहे. त्याच्या समोर जर यश गेला तर तो यश काय म्हणेल? अरे मी याच्या समोर पक्षासारखा वाटतोय. हालेलुया, हालेलुया. का? कारण ते धिप्पाड आहेत, ते नेफिलीम आहेत, ते राक्षसी लोक आहेत. ही बातमी कशी होती? अनिष्ट बातमी होती. आता अनिष्ट बातमी पण आणली होती, चांगली बातमी पण आणली होती. कारण 31व्या वचनामध्ये कालेब काय म्हणाला होता? वाचा. कालेब काय म्हणाला? 31 वचन. च्या आधी जा. मला वाटतं 28. कालेब काय म्हणाला तेच लाव. कितीला आहे ते? 30 वचन. कालेब काय म्हणाला ते लाव. हा. तेव्हा मोशे समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिम्मत करून चढाई करून जाऊ. वाचा. थांबा पास्टर, सगळे मिळून वाचा पहिल्यापासून. आता कालेबाचा रिपोर्ट आला. काय आला रिपोर्ट? कालेबाचा रिपोर्ट. बातमी कशी आहे? बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा चांगली बातमी आहे. कालेबाने सांगितलं आपण तो घेऊ शकतो देश. आपल्यामध्ये ताकद आहे, आपण समर्थ आहे, आपण देवाचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या देवाने आपल्याला फारोच्या हातातून सोडवलं, ज्या देवाने आपल्याला समुद्र दुभागून त्या समुद्रातून पार नेलं, ज्या देवाने आपल्यासाठी स्वर्गातून मन्ना पाठवला, त्या कालेबाने त्या सगळ्या बातम्या त्याच्याकडे असलेल्या ज्या मेमरीज होत्या त्याच्यावरती दिल्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला निफालीम असू दे नाही तर तो गल्ल्यात असू दे, मला काय फरक पडतोय, माझा देव माझ्या बरोबर आहे. आमेन. ही हॅज अ स्ट्रॉंग मेमरी. त्याच्याकडे चांगल्या मेमरीज आहेत, त्याला चांगल्या आठवतात गोष्टी. तो म्हणतो आपल्या देवाने आपल्याला कसं आणलेलं आहे? आपल्याला आपल्या देवाने मोठमोठ्या राजांच्या हातातून सोडवलंय आणि आता आपण या देशावर सहज चढाई करून जाऊ आणि आपण तो देश आपल्या ताब्यामध्ये घेऊ. आमेन. हालेलुया. आणि पहा, लोकांनी आता 2 बातम्या आलेल्या आहेत. लोकांनी बातमी कुठली स्वीकारायला पाहिजे होती? आमेन. लोकांनी कोणती बातमी स्वीकारली? काळा 14वा अध्याय पहिलं वचन, त्याच्या 14वा अध्याय. तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून गळा काढून असंच रडतात ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा सर्व मंडळीने
तीस लाख लोकांनी चांगली बातमी ऐकली नाही. कालेब काय म्हणतो ते नाही ऐकलं. कालेबाकडे लक्षच दिलं नाही. कालेब काय बोलतो सोडून दिलं. का? चांगली बातमी घेण्याची टेंडन्सी मनुष्यामधून सैतानाने चोरलेली आहे. हालेलुया. वाईट बातमी 30 लाख लोकांनी स्वीकारली आणि एकत्र रडायला सुरुवात केली. हालेलुया. आणि पहा कुरकुर करून तेव्हा मंडळीने गळा काढून विलाप केला आणि सर्व लोक रात्रभर रडले. पुढचं वचन, सर्व इस्रायल लोक मोशे आणि आरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो. देवाला तुम्हाला समृद्ध करायचं आहे. तुमच्या मेमरीज कशा आहेत त्याच्यावर डिपेंड करत आहे. हालेलुया. मी गॅरंटी देतो, मी समृद्ध व्यक्ती म्हणून या पुण्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. हालेलुया. एक समृद्ध चर्चचा बी पास्टर असणार आहे. हालेलुया. तुमच्या विचारावरती डिपेंड आहे. अरे बापरे पास्टर, आता किती महागाई आहे. आता ते काय ते बजरंग दल लागलंय, RSS मागा लागलं. अरे तुझा देव किती श्रेष्ठ आहे तुला माहिती आहे का? हालेलुया. पहा, हे 30 लाख लोक पोहोचले का? त्या दुधामधाच्या देशामध्ये पोहोचले का? बायबल सांगतं फक्त यहोशुवा आणि कालेब, इवन मोशे पण जाऊ शकला नाही. आमेन. त्या देशामध्ये, दुधामधाच्या देशामध्ये फक्त 2 लोक पोहोचले. कोण? यहोशुवा आणि कालेब. यांच्या खेरीज त्या पिढीतलं कुणीही दुधामधाच्या देशामध्ये जाऊ शकलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डिलीट युअर रॉंग मेमरीज. आजच सगळ्या जुन्या गोष्टी मनातून डिलीट करून टाका. हालेलुया. समृद्ध व्हायचंय सिस्टर, बरं व्हायचंय, आशीर्वादित व्हायचंय ब्रदर. प्रेज द लॉर्ड. काल मी अमूला सांगत होतो, एखादी गोष्ट एका व्यक्तीने फार सुंदर रीतीने मांडली. प्रेज द लॉर्ड. आता ही बाटली आहे. आमेन. पास्टर या, पटेकर पास्टर. आता ही बाटली अशी तर आहे. वज आहे का तिला? हा, लाईट आहे. त्रास काय? 5 मिनिटं आपण विसरून जाऊ, पास्टर थांबलेत म्हणून. हालेलुया. अजून 5-10 मिनिटांनी पास्टरांच्या हाताला कळ लागणार आहे. आमेन. बरोबर आहे. अजून दिवसभर जर पास्टरांना असंच उभं राहिलं तर त्याचं वजन जाणवायला लागेल. हालेलुया. त्याचा वेट काहीच नाही, पण किती वेळ ती ठेवली त्याच्यावरती त्यांना त्रास अवलंबून आहे. हालेलुया. किती लोकांना समजतंय मी जे बोलतो ते? प्रेज द लॉर्ड. त्यांनी जर 24 तास असं धरलं तर त्यांचा हात दुखणार आहे. आता दुखत नाही ना? हा, अजून 1 तास बघायचं ना, दुखल ना? प्रेज द लॉर्ड. तसंच आहे. तसंच आहे. तुम्ही तुमच्यासाठी किती ओझं डोक्यावर घेऊन जगायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. हालेलुया. तुम्ही जर ते सोडलं तर त्याचा त्रास होणार नाही. हालेलुया. 30 वर्षापूर्वी माझ्याबरोबर असं झालं होतं. त्यांनी मला असा धोका दिला होता. हालेलुया. तो मला बोलला आणि मग ती गोष्ट तुम्ही जर डोक्यामधून काढली नाही तर ती तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. लोक वाईट बातमी ऐकण्यासाठी सगळे तयार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी उठल्यापासून तुमच्याकडे वाईट बातम्यांचा प्रसार केला जातोय. बातम्या येतात, टीव्हीला न्यूज येतात. का? तुम्ही ते ऐकताय. आमेन. आणि तुमची मेमरी, आणि म्हणून नकारात्मक लोकांना आपल्या जवळही बसू नका. आमेन. तुमची फेलोशिप, तुमच्या कानामध्ये ऐकणारे शब्द हे तुमच्या मागण्या आणि कल्पना ठरवणार आहेत. आणि जो देव कार्य करणारा आहे तो देव तुमच्या कल्पनेपलीकडे देणारा देव आहे. आणि तुमच्या कल्पना जर चुकीच्या आहेत तर तुमचं जीवन समृद्ध होऊ शकणार नाही. किती लोकांना समजलं मी जे बोललो ते? हालेलुया. हालेलुया. तुमच्या मनाला जर तुम्ही लॉक केलेलं आहे त्या मेमरीमध्ये, चुकीच्या मेमरीमध्ये, तुम्ही त्याच गोष्टींच्या कल्पना करताय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या मेमरी तुमच्या दाबून ठेवलेल्या डोक्यातल्या आज रिलीज करा. आमेन. आज सोडून द्या. चुकीच्या गोष्टी
ज्याने तुमचं मेमरी फुल झालाय. आमेन. आणि तुम्ही म्हणता की मी प्रभूला प्रार्थना करते, मी प्रभूला मागतोय, मी कल्पना करू शकत, कारण तुमच्या कल्पना ही तुमच्या विचारांवरती डिपेंड आहे. तुम्ही प्रार्थना करताना ज्या कल्पना करताय त्या तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. गेल्या आठवड्यात मी सांगितलं, तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. कसा? एखादी वाईट बातमी आली तर तुमच्या शरीराला तुम्हाला जाणवतं ना, तुम्ही गळून गेला. लगेच काही लोकांना वाईट बातमी आली की ते लगेच खाली बसतात. का? त्यांना उभं राहण्यासाठी देखील स्ट्रेंथ नसते. प्रेज द लॉर्ड. बातमीचा मनाशी संबंध आहे, पण तो शरीरावर डायरेक्ट इफेक्ट करतो. म्हणून काही लोक आजारी आहेत. हालेलुया. काही लोकांना ब्लड प्रेशर, शुगर हे कशासाठी आहेत? त्यांच्याकडे जे मन आहे त्या मनामध्ये ते डिप्रेशन मध्ये जगतात. हालेलुया. माझ्या बरोबर असंच घडलंय, चुकीचंच घडलेलं आहे, आणि त्या आठवणी घेऊन, त्या बातम्या घेऊन ते जगतात. पहा, त्या दुधामदाच्या देशामध्ये न जाण्यासाठी सैतानाने त्यांना फक्त वाईट बातमी दिली. आमेन. देवाने ऑलरेडी त्यांच्यासाठी योजना केली होती की ते दुधामदाच्या देशामध्ये जातील, ते त्या फळांचा आस्वाद घेतील. त्या ठिकाणी असलेला द्राक्षाचा घोस त्यांच्यासाठीच आहे. तो हिरवागार प्रदेश, फळांनी भरलेला तो देश त्या इस्रायल लोकांसाठीच आहे. पण इस्रायल लोकांचं मन बहकवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये ज्या बातम्या त्यांनी पाठवल्या, त्या 11 लोकांनी 10 लोकांनी, कालेब आणि यहोशुवाने चांगल्या बातम्या दिल्या, पण 10 लोकांनी ज्या बातम्या दिल्या त्या बातम्यांमुळं त्या देवाने त्यांच्यासाठी योजलेल्या गोष्टी त्यांना मिळू शकल्या नाहीत. हालेलुया. देवाने तुमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी योजलेल्या आहेत. तो गरीब झाला यासाठी की तुम्ही धनवान व्हावे. तो शापित झाला यासाठी की तुम्ही आशीर्वादित व्हावे. त्याने काट्याचा मुकुट घातला की यासाठी तुम्हाला प्रतिष्ठा आणि मान मिळावा. त्याच्या पायात खिळे बोसकण्यात आले. त्याच्या पायाला खिळे बोसकून त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं, पर यासाठी की तुम्ही आशीर्वादामध्ये प्रवेश करावा. तुमचे हात आशीर्वाद स्वीकारावेत म्हणून त्याच्या हातामध्ये खिळे टोकण्यात आले. त्याच्या कुशीत भाला बोसकण्यात आला की तुमच्या हृदयात आनंद यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाय हिज वुंड्स, त्याच्या जखमेद्वारे तुम्ही बरे व्हावेत यासाठी तो मरण पावला. त्याने वेदना सहन केलेला. आणि हे जे गॉस्पल आहे, ही जी सुवार्ता, ही गुड न्यूज आहे, ही गुड न्यूज ऐकून तुम्ही त्या आशीर्वादित अशा प्रदेशात यायला हवं. परंतु तुम्ही मेमरीच्या द्वारे, तुमच्याकडे असलेल्या रॉंग मेमरीमुळं, जुन्या गोष्टींमुळं तुम्ही त्या सुंदर देशामध्ये प्रवेश न करता आपल्या जीवनासाठी शाप ओढून घेता. आमेन. तुझ्या मागणी आणि कल्पनेपलीकडं तो देव कार्य करण्यास समर्थ आहे. हालेलुया. 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 असं लिहिलंय का देव फक्त बोलणार आहे? नो. बायबल सांगतं देव करणार आहे, कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गॅरंटी देतो, जर आज या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या मनातले जुने विचार सोडायला तयार असेल आणि सगळ्या जुन्या आठवणी सोडून प्रभूच्या वचनाने स्वतःची मेमरी फुल करणार असेल, तर तुम्ही आणि मी आशीर्वादाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करूयात. हालेलुया. आर यू रेडी? आर यू रेडी? मनात जुनं ते सोडून दिलेलं आहे. माझ्या मनामध्ये आता जुन्या आठवणी नाहीत. माझं मन आता देवाच्या वचनाने भरलेलं आहे. हालेलुया. काल मी पास्टरांच्या बरोबर बसलो होतो, आम्ही सगळे बसलो होतो आणि मी तिथं म्हणालो की रोज 1 तास बायबल वाचा, रोज 1 तास बायबल वाचा. काय होईल? तुम्ही बायबल वाचाल, तुमचं मन वचनाने भरेल. आमेन. बायबल काय? गुड न्यूज आहे. बायबल काय? चांगली बातमी आहे. नवीन करार काय? गुड न्यूज बायबल आहे. सगळं तुमच्यासाठी आहे. बायबल सांगतं तू देवाचा वारिस आहे, तू महाविजयी आहेस. तुझ्या आतमध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो.
तू पवित्र राष्ट्र आहे, तू देवाचा वंश आहे, तू राजकीय याजकगण आहे. तुला येशूला बसलेल्या फटक्यांनी तू बरा झालेला. त्याला तो गरीब झाला की तू श्रीमंत व्हावं, तो शापित झाला की तू आशीर्वादित व्हावा. प्रेज द लॉर्ड. दॅट इज गुड न्यूज. आमेन. हे सगळं मला माहिती आहे का? कारण मी बायबल वाचलंय. हालेलुया. माझी मेमरी कशाने फुल आहे? गॉड्स वर्ड, देवाच्या शब्दाने फुल आहे. कारण मी बातमीपत्र, मी घरात पेपर लावलेला नाही, मी घरात न्यूज लावून बसत नाही की आज काय घडलं. आमेन. आज काय घडलं, आज काय घडलेलं डोक्यात बसलं ना, आशीर्वादाचं सगळं तुमच्या बोजवारा होऊन जाईल. हालेलुया. डोंट लिसन न्यूज. निगेटिव्ह लोकांना बरोबर ठेवू नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, निगेटिव्ह लोक तुम्हाला लोकांनी घेरलेलं आहे, नकारात्मक लोकांनी तुम्हाला घेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते लोक तुम्हाला येऊन बातम्या देतात, असं होणार आहे, आता चर्च बंद पडणार आहे, आता असं होणार आहे, तसं होणार आहे. अरे तू ज्या देवाची सेवा करतो तो देव राजाचं मन बदलणारा देव आहे. हालेलुया. तुला गॅरंटी देतो, जर तू देवाची सेवा हृदयापासून करतो, तुला कुणीच थांबवू शकणार नाही. हालेलुया. आणि जे लोक घाबरवणार आहेत, आमेन, त्याला केविन चांगलं म्हणतो, त्याला पायाखाली साप सोडणारे लोक. हालेलुया. उगाचच भ्यायचं, घाबरवणारे लोक. प्रेज द लॉर्ड. बातमी देणं म्हणजे काय? पायाखाली. सेम वे निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह विचार तुमच्यापर्यंत येतात, ते निगेटिव्ह विचार ऐकणं बंद करा. हालेलुया. तुमचं मन हे प्रायव्हेट प्लेस आहे. तुमचं मन जे आहे ते तुमच्या वैयक्तिक मालकीचं आहे. आमेन. त्या जागेवर पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवू नका, सगळे यान पार्क करा. हालेलुया. सगळ्या बातम्या ऐकून तुमचं मन तुम्ही डिस्ट्रॉय करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चमध्ये संडेला चांगली बातमी ऐकली, आजपासून तुम्ही पुन्हा 7 दिवस जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. ऑफिस नंतर सगळी वहिवाट, मित्र, आणि मग सगळ्या बातम्या कुठून येणार आहेत? जगातून येणार आहे. हालेलुया. पास्टर तुम्ही म्हणाले प्रभू मागण्या आणि कल्पनेपलीकडे देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. पण आठवडाभर तुम्ही ज्या बातम्या ऐकलेल्या आहेत त्या बातम्या तुमच्या मनामध्ये कल्पना करताना अडखळण होतात. प्रेज द लॉर्ड. महागाई वाढली, माझ्यावरती आता कर्ज झालंय, मी कसं काय कर? बायबल सांगतं तुझे सगळे शाप तुटलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. राजाला महागाई असती का? राजाला महागाई असते? काय म्हणतात ना, राजाला दिवाळी, काहीतरी म्हण नाही. राजाला दिवाळी कसली असं म्हणतात ना. राजाला दिवाळी कसली का? त्याचा रोजचा दिवस लाविश असतो. प्रेज द लॉर्ड. रोजच मोती साबणाने तो आंघोळ करतो. प्रेज द लॉर्ड. पण गरीब काय करतो? वर्षातून एकदाच मोती पण आणतो आणि उठणं पण आणतो. हालेलुया. महाराष्ट्रामध्ये काय त्यांना तो सेलिब्रेट करायचा, तो सण सेलिब्रेट करायचा. पण राजाला काय? त्याला ते वर्षभर उपलब्ध आहे. तसंच देवाच्या लेकरांनो, तुमच्यासाठी कसली दिवाळी? तुमच्यासाठी प्रत्येक दिवस आशीर्वादाचा आहे. हालेलुया. यू आर द किंग. तुम्ही राजे आहात. प्रेज द लॉर्ड. मी काय म्हणा, मी राजा आहे आणि मी कधीच गरिबीत जगणार नाही. हालेलुया. मित्र सांगतील अरे नाही महागाई दे, मला काय फरक पडतो? माझा देव माझ्यासाठी गरीब झाला की मी श्रीमंत व्हावं. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणा मी माझं मन बदलणार आहे. जे लोक रडतात आहेत का, कुरकुर करतात आहेत, देवाला आवडत नाही. कारण बायबल सांगतं त्या कुरकुर करू लागले. सगळी मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही पुढचं ते 3 पुढं अजून रात्रभर ते रडले. ते सगळं झालं ना 14. मी डायरेक्ट सांगतो तुला.
हा 11 वचन वाच. देव त्यांच्यावर क्रोधित झाला. 11 डायरेक्ट 11 वाच. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे लोक कोटवर माझा तिरस्कार करणार. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाला अपवाद, तुम्ही विरोध करता आणि कुरकुर करून म्हणता माझ्याबरोबर असं होणार नाही, त्यावेळेस देव क्रोधित होतो. पहा काय लिहिलंय. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोटवर हे लोक मला तुच्छ लेखणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे लोक विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती देव क्रोधित होतो. हे पहा काय म्हटलं प्रभू, हे मला नाकारतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या अर्थी तुम्ही निगेटिव्ह बोलताय, तुम्ही काय करताय? तुम्ही चुकीच्या बातम्या ऐकताय, तुम्ही देवाचं वचन नाकारता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढचं वचन, मी त्यांचा मरीने संहार करील. संहार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव मोशेला म्हणाला, या सगळ्यांना मी मारून टाकीन, मरीने संहार करील त्यांचा, आणि मी तुझ्यातून नवीन राष्ट्र निर्माण करील. देवाला विश्वासणारे लोक हवे. म्हणा, प्रभू मी तो विश्वासणार आहे. माझं मन बदललेलं आहे. माझ्या ओल्ड मेमरी मी सोडलेल्या आहे. माझं मन मी बदललेलं आहे. स्टँड अप ऑन युअर फीट. आपल्या जागेवर आपण उभे राहू आणि प्रभूची आपण आराधना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आर यू रेडी?